प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिशन सोलापूर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे, परंतु आपला पक्ष टिकवण्यासाठी किंवा पक्षावरती आपला ताबा राहावा यासाठी शरद पवार हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकाराबाबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे जाणार, अजित पवार गटाकडे की शरद पवार गटाकडे, याबाबत सुनवाई सुरू आहे. परंतु या 2-3 महिन्यामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्यानं मजबूत करण्याच्या उद्देशाने आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरे केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार यांच्या सभा सुद्धा झालेल्या आहेत आणि या सभांना उत्स्फूर्त असा पाठिंबा जनतेचा मिळालेला आहे. खास करून युवा वर्गाचा पाठिंबा शरद पवार यांना मिळताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या बरोबर रोहित पवार हे सुद्धा खरतर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला, परंतु अजित पवार यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या फळीतील नेते मंडळी गेल्यामुळे शरद पवार यांना खरतर एक तगडा झटका बसलेला आहे, म्हणजे पक्षाचं नुकसान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि खास करून सोलापूर ग्रामीणमध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले. करमाळा या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावरती संजय शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले. तर माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून केवळ 2,500 मतांनी उत्तम जानकर यांचा पराभव झाला. म्हणजेच सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठी आहे आणि विशेष करून शरद पवार यांना मानणारा वर्ग हा मोठा आहे. परंतु अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पहिल्या फळीतील नेते गेल्यामुळे शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना नव्याने उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि यासाठी शरद पवार यांना तरुण सहकार्यांची मदत घ्यावी लागेल आणि या निमित्तानं नेतृत्वाची संधी नव्या चेहऱ्यांना मिळू शकते. अर्थातच पंढरपूर, मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच शरद पवार यांच्या गटाकडे अभिजित पाटील हे एक दमदार उमेदवार आहेत. तर दुसरीकडे सोलापूर शहर म्हणजेच सोलापूर उत्तरमधून महेश कोठे यांच्या रूपात शरद पवार यांच्या गटाकडे एक तुल्यबळ उमेदवार आहे. म्हणजेच विशेष करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमदार सोलापूरमधून निवडून आणण्याचा शरद पवार यांचा इरादा आहे आणि याच उद्देशाने शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत. शरद पवार यांचा सोलापूरचा दौरा या महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजेच 23 ऑक्टोबरला शरद पवार यांची सभा माढ्यामध्ये होणार आहे. या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा होत आहे. अर्थातच या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन उभं करण्याच्या दृष्टीने शरद पवार गटाने चांगलंच लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. सांगोल्यामधून दीपक साळुंखे, मोहोळमधून माजी आमदार राजन पाटील, माढ्यामधून बबनदादा शिंदे, करमाळ्यामधून संजय शिंदे ही दिग्गज मंडळी अजित पवार यांच्या बरोबर गेलेली आहे. त्यामुळे अर्थातच या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल. शरद पवार यांच्या सभांना सध्या महाराष्ट्रामध्ये
चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे आणि खास करून युवा वर्गाचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. शरद पवार यांना ऐकण्यासाठी, शरद पवार यांचं स्वागत करण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने खरं तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे अर्थातच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षचिन्ह आणि पक्ष यावरती अजित पवार यांच्या गटाकडून जरी दावा केला जात असला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुसंख्य असा कार्यकर्ता अजूनही शरद पवार यांच्या पाठीमागेच असल्याचं दिसून येत आहे आणि खास करून तरुण वर्ग. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यामधून नव्या नेतृत्वाला संधी देतील आणि हे नवं नेतृत्व भारतीय जनता पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटासमोर मोठं आव्हान उभं करू शकतं अशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू आहे. अर्थातच माढा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांनी 2009 मध्ये प्रतिनिधित्व केले होते. म्हणजेच 2009 मधून शरद पवार या माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले होते. परंतु मागील वेळी या माढा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला होता. त्यामुळे अर्थातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं टार्गेट सुद्धा शरद पवार यांचं असणार आहे. त्याचबरोबर सोलापूरमधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने सुद्धा शरद पवार हे राजकीय डावपेच खेळत आहेत किंवा त्यांच्या संघटन बांधणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थातच सध्या शरद पवार हे जरी कमजोर वाटत असले तरी सुद्धा तरुणांचा त्यांच्याकडे असणारा ओढा किंवा त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळं आगामी राजकारणात अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षापुढे शरद पवार गट किंवा शरद पवार गटाकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाऊ शकते आणि हे नवं नेतृत्व या दिग्गज मंडळींपुढे चांगलंच आव्हान उभं करू शकतं. म्हणजेच शरद पवार यांच्यासाठी येणारी विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवणं हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण सध्या शरद पवार हे त्यांच्या राजकीय जीवनातील अत्यंत मोठ्या संकटामध्ये आहेत. परंतु ज्यावेळी शरद पवार यांच्यावरती संकट आलं त्यावेळी शरद पवार हे मोठ्या ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि त्यांना जनतेने स्वीकारलेलं आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी आपल्या झंझावाती प्रचाराला सोलापूरमधून सुरुवात केली आणि त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आणि काँग्रेस पक्षाबद्दल एक जनतेमध्ये सहानुभूती तयार करण्यात शरद पवार यशस्वी ठरले. सोलापूर जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिलेली आहे आणि अशा या संकटकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहू शकतो अशा प्रकारचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. अर्थातच शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष नव्यानं उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त दौरे करावे लागतील. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.